नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. इंग्रजीच्या क्वेश्चन टॅग आणि कॉज या दोन गोष्टीवर आज आपण 30 प्रश्न PYQ घेणार आहोत स्पष्टीकरणासह. सुरू करूया आजची आपली तासिका. प्रश्न पहिला आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. एव्हरीवन हॅज सबमिटेड देअर असेसमेंट ऑन टाईम. तर या ठिकाणी याचा जो क्वेश्चन टॅग आहे पर्याय क्रमांक डी, हॅवंट दे होणार आहे. पर्याय क्रमांक डी, कारण जेव्हा वाक्याचा करता एव्हरीवन असतो तेव्हा क्वेश्चन टॅगमध्ये दे वापरतात आणि वाक्यातील हॅजचे रूपांतर हॅवमध्ये करून नकारात्मक रूप हॅवंट वापरलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक डी. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. आयडेंटिफाय द टाईप ऑफ अंडरलाईन कॉज. आय डोंट नो व्हेअर ही हॅज हिडन द कीज. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, दिलेला कॉज नो या क्रियापदाचं कर्म म्हणून काम करत आहे, म्हणून तो नाऊन कॉज आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए नाऊन कॉज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. लेट्स गो फॉर अ पिकनिक दिस वीकेंड. तर लक्षात ठेवायचं, वाक्यामध्ये जर लेट्स जर आलं तर लेट्सचं जर वाक्याची सुरुवात होत असेल तर त्या ठिकाणी प्रस्तावासाठी किंवा सूचना देण्यासाठी नेहमी शाल वी हा टॅग वापरला जातो, म्हणून पर्याय क्रमांक बी शाल वी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न क्रमांक 4. आयडेंटिफाय द अंडरलाईन कॉज. द बुक विच आय बॉट यस्टरडे इज व्हेरी इंटरेस्टिंग. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, बुकबद्दल या ठिकाणी काय अधिक माहिती देण्यात आलेली आहे, म्हणजेच काय तर हा विशेषणाचा कॉज आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी ॲडजेक्टिव्ह कॉज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न 5 बघा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आय ॲम व्हेरी टायर्ड आफ्टर द जर्नी. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ॲम आय कधी होत नसतं तर आर होतं, त्याचं आरमध्ये रूपांतर होतं. आता वाक्य जे आहे ते वाक्य या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, मग आपला क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होणार आहे, कारण क्वेश्चन टॅगचा तो फॉर्म्युलाच आहे. जर वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह येतो आणि वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येतो. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह वाक्य आहे, त्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तो ॲम होणार नाही तर आरंट होईल, आणि आरंटच्या सोबत या ठिकाणी करता आरंट आहे. पर्याय क्रमांक सी. चला पुढे जाऊया. 6वा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर खालच्या वाक्यासाठी. ही हार्डली एव्हरी स्पीक्स इन द क्लास. आता हार्डली जो शब्द आहे, हार्डली, सेल्डम आणि रेअरली हे सर्व नकारात्मक शब्द आहे, म्हणजे वाक्य नकारात्मक आहे, मग त्याचा जो टॅग होईल तो पॉझिटिव्ह होईल. मग या ठिकाणी आता वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही, मग या ठिकाणी आपण हिच्यासोबत डज घेतो, मग डज ही. पर्याय क्रमांक डी डज ही या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे 7वा. आयडेंटिफाय द ॲडव्हर्ब कॉज ऑफ कंडिशन इन द फॉलोइंग ऑप्शन. जर या ठिकाणी आपल्याला ॲडव्हर्ब कॉज ऑफ कंडिशन, अटी शर्तीवर जर एखादा कॉज असेल तर त्यामध्ये इफ किंवा त्या ठिकाणी इफने सुरुवात झालेली असते, म्हणून लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक ए जो आहे तो इफने या ठिकाणी त्याची सुरुवात झालेली आहे, कंडिशन म्हणजे अट दाखवलेली आहे, मग हा ॲडव्हर्ब कॉज ऑफ कंडिशन होतो, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 8वा बघा, व्हॉट इज द करेक्ट टॅग फॉर डोंट मेक अ नॉईज. आता बघा, डोंट मेक अ नॉईज म्हणजे हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, मग याचा जो टॅग होईल तो पॉझिटिव्ह होईल. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जेव्हा अशी सूचना वगैरे काही दिलेली असते, नकारात्मक आज्ञार्थी इम्परेटिव्ह जे सेंटेन्स असतं आज्ञार्थी, त्याला नेहमी विल यू हा टॅग वापरला जातो, म्हणून पर्याय क्रमांक डी विल यू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. आयडेंटिफाय द अंडरलाईन कॉज. द बिलीव्ह दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. बघा आता, दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी याचा आपल्याला क्लॉज ओळखायचा आहे, तर मग या ठिकाणी हा नाऊन क्लॉज आहे, लक्षात ठेवायचं आहे, कारण का बिलीव्ह या क्रियापदाचं कर्म ऑब्जेक्ट आहे, म्हणून हा नाऊन कॉज आहे. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न बघा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. देअर आर मेनी स्टुडंट्स इन द लायब्ररी. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर देअर जर वाक्यात असेल तर त्या ठिकाणी देअरचंच त्या ठिकाणी शेवट होतो, लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे जो कर्ता जो असतो सब्जेक्ट त्या ठिकाणी देअरच राहणार आहे. चला, वाक्य कोणतं आहे तर वाक्य आहे पॉझिटिव्ह, मग याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होईल, मग आरचं आरंट होईल, आरंट देअर, तर पर्याय क्रमांक डी आरंट देअर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 बघा, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ आयडेंटिफाय द क्लॉज. तर वेट हिअर अंटिल आय केम. आता या ठिकाणी अंटिल हा शब्द आल्यामुळे वेळेची मर्यादा दाखवतो, म्हणून हा ॲडव्हर्ब कॉज ऑफ टाईम होणार आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट टॅग. नन ऑफ फूड वॉज वेस्टेड.
आता नन शब्द आला याचा अर्थ हा निगेटिव्ह वाक्य झालं. मग या ठिकाणी नकारात्मक शब्द असल्यामुळे आपल्याला क्वेश्चन टॅग आपला पॉझिटिव्ह होणार आहे. मग या ठिकाणी आपण जे करता आहे तो आपण इट अन्नासाठी आपण इट वापरतो. मग या ठिकाणी आपला जो क्वेश्चन टॅग आहे याच्यामधलं क्रियापद बघा, सहाय्यकारी क्रियापद वॉज आलेलं आहे. मग या ठिकाणी वॉज जे आहे तर वॉज इट, कारण वाक्य नकारार्थी आहे. मग जो क्वेश्चन टॅग आहे तो पॉझिटिव्ह, वॉज इट. पर्याय क्रमांक ए वॉज इट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 13वा प्रश्न. आता आपल्याला क्लॉज ओळखायचा आहे. आयडेंटिफाय द फंक्शनल ऑफ द नाऊन कॉज इन. आता नाऊन कॉज या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी नाऊन कॉज कोणता आहे, तर सगळे नाऊन कॉज आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फंक्शन त्याचं ओळखायचं आहे. व्हॉट ही सेड वॉज ट्रू. तर या ठिकाणी वॉज या क्रियापदाचा कर्ता म्हणून पूर्ण क्लॉज काम करत आहे, म्हणून या ठिकाणी हे सब्जेक्ट ऑफ वर्ब होणार आहे. पर्याय क्रमांक सी सब्जेक्ट ऑफ वर्ब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. शट द विंडो या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेली आहे. होकारार्थी आज्ञार्थी वाक्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, हा जो कॉज असतो हा नेहमी एक तर विल यू होतो किंवा ओंट यू, दोन्ही पण चालतं. मग आपल्याला वाक्यामध्ये ओंट यू दिलेलं नाही, विल यू दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी विल यू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 15वा प्रश्न. आयडेंटिफाय द क्लॉज. ही इज डॉक्टर हू सेव्ड माय लाईफ. आता बघा या ठिकाणी डॉक्टरबद्दल माहिती दिलेली, ज्याने त्याचा जीव वाचवला, म्हणजे याचे विशेषण वापरण्यात आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी हा ॲडजेक्टिव्ह कॉज होणार आहे. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह कॉज आहे. चला पुढे 16वा प्रश्न बघा. क्वेश्चन टॅग फॉर नायदर ऑफ देम अटेंड द मीटिंग. त्या ठिकाणी नायदर शब्द आला, याचा अर्थ हे वाक्य निगेटिव्ह आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही. मग वाक्य कशामध्ये आहे, भूतकाळामध्ये आहे. मग आपल्याला डीड घ्यावं लागेल. मग डीड दे, कारण का या ठिकाणी देम आलेलं आहे, देम वापरलं जात नाही, देमचं दे होतं, लक्षात ठेवायचं आहे. मग डीड दे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 17वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द क्लॉज. आय विल गो व्हेरेवर यू गो. आता या ठिकाणी कशाचा उल्लेख झालेला आहे, जागेचा उल्लेख झालेला आहे. तर या ठिकाणी व्हेरेवर हे ठिकाण दर्शवते कशाचा, जागेचा, आणि गो या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देते, म्हणून ॲडव्हर्ब कॉज ऑफ प्लेस, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट टॅग. समबडी हॅज कॉल्ड फॉर यू. आता समबडी आहे की नाही, समबडी या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. समबडीसाठी नेहमी दे वापरायचं, त्याचा जो ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी आपल्याला दे वापरावं लागेल, म्हणून या ठिकाणी जो कॉज आहे तो या ठिकाणी काय होणार आहे. आता आपलं वाक्य कसं आहे, तर वाक्य या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, मग आपला जो कॉज होणार आहे तो निगेटिव्ह होणार आहे. मग या ठिकाणी जर दे वापरायचं समबडीसाठी तर हॅजचं आपलं या ठिकाणी हॅव होणार आहे, म्हणून हॅवंट दे पर्याय क्रमांक सी हॅवंट दे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 19वा. फाइंड द ॲडव्हर्ब कॉज ऑफ रिझन. त्या ठिकाणी आपल्याला सिन्स हे या ठिकाणी रिझन दाखवत आहे, लक्षात ठेवायचं सिन्स, लक्षात. तर पर्याय क्रमांक ए बघा. सिन्स इट वॉज रेनिंग आय स्टेड ॲट होम. तर मग सिन्स काय दाखवतं आहे, रिझन दाखवतं आहे, आणि आपल्याला कॉज ऑफ रिझन पाहिजे, तर त्या ठिकाणी का थांबला, तर पाऊस होतो आहे म्हणून तो घरी थांबला. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 20वा प्रश्न बघा. वेट व्हॉट इज द टॅग फॉर. आता दिलेल्या वाक्यासाठी टॅग कोणता आहे बघा. आय हॅव लिटल मनी लेफ्ट. आता या ठिकाणी लिटल हा जो शब्द आहे, हा लिटल म्हणजे काहीच नाही, म्हणजे नकार दाखवतो, म्हणजे वाक्य कसं आहे, नकारार्थी आहे. मग या ठिकाणी कॉज कसा होईल, त्याचा पॉझिटिव्ह, आणि याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे हॅव, आणि आय पण आहे. मग चला हॅव आय पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द क्लॉज. आय नो द हाऊस वेअर ही लिव्ज. तर या ठिकाणी आपल्याला विशेषण बघा, तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी द हाऊस या नामाचं या ठिकाणी ते काय करतं आहे, द हाऊस म्हणजे या ठिकाणी आपल्याला घराबद्दल अधिक माहिती दाखवता येते, हे घर आहे की नाही. मग या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, म्हणून या ठिकाणी हा ॲडजेक्टिव्ह कॉज होणार आहे. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 22. क्वेश्चन टॅग फॉर एव्हरीथिंग इज फाईन. आता एव्हरीथिंगसाठी नेहमी इट हे सर्वनाम वापरलं जातं, म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात ठेवायचं आहे. चला वाक्य कोणतं आहे, तर वाक्य आहे पॉझिटिव्ह. मग आपला याचा जो क्वेश्चन टॅग असा होईल, निगेटिव्ह होईल. मग इजंट इट काय होईल, इजंट इट. इजंट एव्हरी होणार नाही, एव्हरीथिंग होणार नाही, इजंट इट, म्हणून पर्याय क्रमांक बी इजंट इट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द अंडरलाईन कॉज. द रिझन व्हाय ही फेल्ड इज अननोन. मग या ठिकाणी
द रिझन हा जो शब्द आहे हा नामाचं वर्णन करतो, म्हणून या ठिकाणी विशेषण आलेलं आहे आणि विशेषण ज्या वाक्यात येतं तो ॲडजेक्टिव्ह कॉज असतो, म्हणून पर्याय क्रमांक ए ॲडजेक्टिव्ह कॉज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आता क्वेश्चन टॅग. यू यूज टू प्ले क्रिकेट. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर यूज टू याच्यासाठी क्वेश्चन टॅगमध्ये नेहमी डिडंट वापरलं जातं, लक्षात ठेवायचं. यूज टू जर आलं तर क्वेश्चन टॅगमध्ये डिडंट वापरायचं, कारण सवय झालेली असते म्हणजे भूतकाळ जातं, म्हणून या ठिकाणी डिडंट येणार आहे हे लक्षात ठेवा. तर मग आता डिडंट आणि त्याच्या पुढं काय आहे, सब्जेक्ट आहेच यू, म्हणजे डिडंट यू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक सी. चला 25वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द क्लॉज. ही वॉज सो वीक दॅट ही कुड नॉट वॉक. तर या ठिकाणी जे आहे रिझल्ट दाखवलेला आहे. सो दॅट ही रचना जी आहे ती रिझल्ट दर्शवण्यासाठी वापरली जाते, म्हणून ॲडव्हर्ब कॉज ऑफ रिझल्ट पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26 बघा. शी हॅड बेटर कन्सल्ट अ डॉक्टर. आता हॅड आलेला आहे म्हणजे या ठिकाणी भूतकाळ आहे आणि वाक्य आहे पॉझिटिव्ह, मग आपल्याला निगेटिव्ह होईल, मग हॅडंट शी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द क्लॉज. आय आस्क हिम हाऊ ही सोल्व द पझल. तर या ठिकाणी आस्क या क्रियापदाचं अप्रत्यक्ष कर्म म्हणजे इनडायरेक्ट या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, म्हणून या ठिकाणी आस्क जेव्हा विचारलं जातं कारण त्याला प्रश्न विचारला जातो, म्हणून या ठिकाणी नाऊन कॉज होणार आहे, पर्याय क्रमांक ए नाऊन कॉज. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. चूज द करेक्ट टॅग. नायदर ऑफ अस इज गोईंग. आता या ठिकाणी नायदर म्हणजे हा निगेटिव्ह वाक्य आहे, मग आता याचा जो क्वेश्चन टॅग होईल तो पॉझिटिव्ह होईल. मग या ठिकाणी आता बघा नायदर ऑफ अस, आता अस म्हणल्यानंतर काय येणार आहे या ठिकाणी अस म्हणजे आम्हाला म्हणजे वी आहे की नाही, काय येईल वी. मग आता याच्यामध्ये वीच्या सोबत आपण इज घेत नाही तर वीच्या सोबत आर घेतो, म्हणून आर वी. मग किती नंबरला आहे, पर्याय क्रमांक डी आर वी, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 29वा प्रश्न. आयडेंटिफाय द क्लॉज. ही बिहेव्ज ॲज इफ ही विअर अ किंग. तर या ठिकाणी मॅनर दाखवण्यात आलेला आहे. काय दाखवलेलं आहे, मॅनर. तो कसा वागतो, ॲज इफ ही रीत दाखवलेली आहे म्हणजे मॅनर दाखवलेलं आहे, म्हणून ॲडव्हर्ब कॉज ऑफ मॅनर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी देअर इज लिटल पॉईंट इन वेटिंग. आता या ठिकाणी जर बघितलं तर लिटल हा शब्दसुद्धा नकार दाखवतो, म्हणजे वाक्य नकारार्थी आहे. मग या ठिकाणी देअर इज, तर मग आता आपल्याला इज तर आलेला आहे, मग इज आता देअरच्या ऐवजी आपण देअरच घेणार आहोत, म्हणजे इज देअर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे क्वेश्चन टॅग आणि क्लॉज यावर आपली आजची तासिका होती. आशा करतो समजले असेल. जर समजले असेल तर लाईक करा, आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.